एमपीएससी बूस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील. तर आज आपण एक महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहे की कंबाईंड पूर्व परीक्षा जी आहे त्याची रिव्हिजन आता करण्याचे दिवस आहेत. तर सिलेक्टिव्ह रिव्हिजन कशी करावी जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क परीक्षेमध्ये पडणार आहेत. आता शेवटचा टप्पा जो असतो परीक्षेचा, त्याच्यामध्ये आपण सगळा जो काय अभ्यास केलाय तो सगळा अभ्यास तशाच तसा परत करणं म्हणजे रिव्हिजन नाहीये. रिव्हिजन म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याला प्रायोरिटी देऊन त्या आधी करून घेणं म्हणजे रिव्हिजन. तर सिलेक्टिव्ह रिव्हिजन कशी करायची आपण आता बघणार आहे. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे, सिलेक्टिव्ह रिव्हिजन आपल्याला करायची असेल तर आपल्याला आधी आपला सिलेबस काय आहे तो माहिती पाहिजे. सिलेबस शिवाय आणि ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्याशिवाय आपण रिव्हिजन स्टार्ट नाही. सिलेबस आणि जुन्या प्रश्नपत्रिका सोबत असेल तरच जो काय आपण अभ्यास करणार आहे त्याला महत्व असणार आहे आणि ती खरी रिव्हिजन असणार आहे. रिव्हिजनचं महत्व काय आहे कंबाईनच्या दृष्टिकोनातून? कंबाईन हा फक्त 1 तासाचा पेपर आहे. त्याच्यामध्ये जे प्रश्नाची उत्तर आहे ती पटापट आपल्याला आठवली पाहिजे तर पेपर कव्हर होणार आहे. कंबाईन मध्ये गणित 20 मार्काला यायलेत आणि त्याला जरा जास्त वेळ जातो. त्यामुळं इतर जे जीएसचे विषय आहेत आपले, जसं चालू घडामोडी, अर्थशास्त्र, राज्यघटना, विज्ञान, यांना वेळ जो आहे तो आपण जेवढा कमी देऊ आणि कमी वेळात जेवढं हे पटकन पेपरमध्ये सोडून घेऊ तेवढा जास्त आपल्याला गणित जरा मिळणार आहे. त्याजवळ पेपर कव्हर होणार आहे, पेपर राऊंड मध्ये आपला सोडून होणार आहे. परत त्या अप्रोच लॉजिक वगैरे जे आपण यूज करतो त्याला सुद्धा आपल्याला जो वेळ लागतो तो वेळ सुद्धा आहे ना, तो जर आपल्याला पुरेसा वेळ मिळवायचा असेल तर आपल्याला ज्या गोष्टी येतात ना त्या गोष्टी आपण पटापटा सोडून घेतल्या पाहिजे. मग हे होण्यासाठी एक चांगली रिव्हिजन असणं, एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन असणं गरजेचं. मग एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजन कशी करायला पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक करा. आता एक उदाहरण म्हणून मी एक्झाम्पल सहित तुम्हाला सांगणार आहे की रिव्हिजन आपण कशी करायची. उदाहरण म्हणून आपण भारतीय अर्थव्यवस्था हा जो टॉपिक आपला अर्थव्यवस्था जो टॉपिक आहे तो बघणार आहे आपण. सिलेबस आणि मागच्या वर्षीचे प्रश्न कसे आले होते म्हणजे सिलेबसच्या कुठल्या मुद्द्याला धरून कसे प्रश्न येतात आपण आता बघणार आहे. म्हणजे आपल्याला समजेल की याची रिव्हिजन कशी केली पाहिजे. आता हा जो अर्थव्यवस्थेचा टॉपिक आहे ते जर आपण पॉइंट पाहिले तर राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, त्यानंतर अर्थसंकल्प, लेखापरीक्षण. आता हे जे पॉइंट आहेत ना ह्या प्रत्येक पॉइंटवर मागच्या वर्षी प्रश्न आलेला आहे. तर तो कसा आलाय आणि हे जे सब टॉपिक दिलेत आयोगाने शेती, उद्योग वगैरे, तर इथे शेतीचा मुद्दा दिलाय ना तो अर्थव्यवस्थेच्या अंतर्गतला मुद्दा. म्हणजे शेतीला आपल्याला अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहायचं आणि प्रश्न पण तसेच सेट झालेले आपल्याला दिसतील. तर जर प्रश्न पाहिले आपण जो पेपर होता याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो, जर सिलेबसचे जे मुद्दे आपल्या व्यवस्थित करणार आहे सिलेबसचे मुद्दे आणि जुने पेपरचे प्रश्न बघून, तर मी सांगतो की सिलेबसचे मुद्दे जर पाठ असतील तर काही असे प्रश्न आहेत जे आपल्याला सहसा माहीत नसतात परंतु त्यातला आहे आणि तो सिलेबसचा मुद्दा असेल तर तेच उत्तर असतं. हा पण प्रश्न आपण बघणार की नेमका कसा होता तो प्रश्न. तर इथे बघा आपण 21 नंबरचा प्रश्न आहे. अर्थव्यवस्थेचे प्रश्न 15 प्रश्न आले होते आणि हा सिलेबस डिटेलमध्ये दिलाय तर 15 मध्ये जास्तीत जास्त आपल्याला बरोबर आले असते जर सिलेबसला धरून आपण अभ्यास केला असता. आता इथे बघा पहिला प्रश्न आहे की दारिद्र्य रेषेवरती प्रश्न आहे. नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा कुठली निश्चित केली होती 2011-12 साठी. तर आपण सिलेबसचा मुद्दा पाहिला तर इथे बघा दारिद्र्य आणि बेरोजगारी हा सिलेबसचा मुद्दा म्हणजे थेट सिलेबसच्या मुद्द्याला धरूनच क्वेश्चन. मग आता कसे लिंक लावायचे आपण, तर मी दारिद्र्य दिले तर मला दारिद्र्याची रिव्हिजन येते तो टॉपिक मी आधी करायला बसेल. आपण असं रिव्हिजन नाही करायची की समजा मी एक पुस्तक वाचतोय आणि ते घेतलं आणि चालू केलं आणि पुस्तक संपवलं किंवा नोट्स घेतल्या आणि नोट्स संपवल्या झाले रिव्हिजन, असं नाही. नोट्स सुद्धा आपल्याला एक सिलेक्टिव्ह रिव्हिजनच नोट्सची रिव्हिजन आपल्याला करायची आहे. मग कसं येणार, मग आता दारिद्र्य मला क्वेश्चन दिसला मग इथे दारिद्र्य पॉईंट दिसला मी दारिद्र्याची रिव्हिजन चालू करणार. पण ती पण कशी चालू करणार, लगेच दारिद्र्य घेतल्यानंतर टॉप टू बॉटम असं करायचं नाही. विचारते काय त्याच्यामध्ये कुठली फॅक्ट्स विचारते तर दारिद्र्य रेषा विचारल्या 11-12ची. मग आता याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी शहर भागासाठीची विचारली आहे. मग पुढच्या विषयावरती कसा क्वेश्चन येऊ शकतो, दारिद्र्य रेषेवरती क्वेश्चन येऊ शकतो. जर 11ची विचारली आहे, 11ला जो डेटा आला होता त्याच्यावर क्वेश्चन आहे. मग 9/2009चा पण डेटा आलेला आहे त्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो दारिद्र्य रेषेवरती. परत हा दारिद्र्य जो टॉपिक आहे आता लेटेस्ट जर आपण पाहिलं तर नीती आयोगाने काही दारिद्र्याचे फॅक्ट सांगितले
की 2019 पर्यंत आपण किती लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं, मग नंतर जो एमपीआय आहे आपला मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये काय बदल झाला, ह्या लेटेस्ट आकडेवारी आहे, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे दारिद्र्याचा टॉपिक जो आहे दारिद्र्य रेषा, ह्याच्यावरती क्वेश्चन आला. दारिद्र्य रेषा म्हणजे काय हा पण येऊ शकतो, मग दारिद्र्याचे प्रकार काय त्याच्यावर पण येऊ शकतो. पण प्रायोरिटी काय आहे त्यांनी विचारलं का फॅक्ट्स विचारले तर दारिद्र्याचे फॅक्ट्स पाठ करणं गरजेचं आहे. जसं की जे दारिद्र्याची आकडेवारी सांगितली आहे की 73-74ला किती टक्के दारिद्र्य होतं, ते 54% होतं. ते जोड्याला पण हे विचारलं राज्यसभेला वगैरे, तर कंबाईनला सुद्धा येऊ शकतो. कारण आपला ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे तर फॅक्ट्सवरती जास्त भर असतो. मग ह्या रिव्हिजन मध्ये जर आपण अशी फॅक्टची रिव्हिजन चांगली केली दारिद्र्याची तर आपल्याला ते एक्झाम मध्ये चांगल्या प्रकारे आठवणाऱ्या कन्फ्युजन होणार नाहीये. आपण अनेक क्वेश्चन बघूया, तुमच्या लक्षात येतील मी काय म्हणतोय गोष्टी द्या. आता पॉईंट नाही सिलेबसचा विशेष प्रादेशिक विकास कार्यक्रम, पण ह्यातला जो पर्याय आहे दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार वाढ हा सिलेबसचा मुद्दा आणि उत्तर तेच आहे की विशेष प्रादेशिक विकास कार्यक्रम काय केला होता तर दारिद्र्य निर्मूलन रोजगार वाढसाठी केला होता. इथं मुद्दा बघा दारिद्र्य बेरोजगारी हा सिलेबसचा पॉईंट आहे आणि क्वेश्चन त्याच्यावरती आलेला दिसत आहे. तर रिव्हिजन करताना आपल्याला दारिद्र्य त्यानंतर त्या निर्मूलनासाठी जे काही रोजगार असणार आहेत किंवा ज्या विविध जी स्कीम्स आहेत, जसं की मनरेगावरती क्वेश्चन आला होता, दारिद्र्य निर्मूलनामध्ये मनरेगानं मोठी एक कामगिरी बजावली असं स्टेटमेंट आहे तेंडुलकर समितीचं. तर मनरेगावरती थेट क्वेश्चन आलेले आहेत. आता इथे बघा पुढचा पॉईंट आहे राजकोषीय नीतीची साधनं कोणती. तर हा जो राजकोषीय नीतीची साधनं हा जो क्वेश्चन आलेला आहे तर इथं राजकोषीय नीती सिलेबसला मुद्दा आहे आणि थेट विचारलंय राजकोषीय नीतीची साधनं कोणती. तर आपल्याला राजकोषीय नीती संबंधीचा जो चॅप्टर आहे बजेटचा जो चॅप्टर आहे, आपण बजेटचा चॅप्टर ओपन करतो आणि सगळ्या A to Z गोष्टी पाहत बसतो, बजेटची हिस्ट्री इथं सगळं डिटेल बरेच बाकीच्या गोष्टी. पण सिलेबसचा जो मुद्दा दिलाय राजकोषीय नीती हेच आपण लगेच सुरुवातीला पाहत नाही, नंतर कधीतरी पाहतो. मग त्यात काय होतं, तो धडा असतो बजेटचा 20-25 पानाचा आणि त्यात जर आपण पहिल्यापासून बजेट सिलेबसला आहे किंवा राजकोषीय नीती सिलेबसला आहे तो ज्या धड्यात आहे तोच धडा आपण स्टार्ट टू एंड सगळं वाचून काढायला होतं. कसं होतं सुरुवातीची जर्नी जी असते ना ते बाकीच्या गोष्टीमध्ये जाते, इतर गोष्टी पाठ करण्यात. पण जो सिलेबसचा मुद्दा आहे तो शेवटी किंवा मध्ये कुठेतरी येतो, तेवढा तो नीट फोकसने केला जात नाही आणि क्वेश्चन त्याच्यावरच येत असतो. मग राजकोषीय नीती साधनं कुठली, हे जर राजकोषीय नीती आपण सुरुवातीला तेच वाचायचं. आता कसं आहे रिव्हिजनची स्टेज आहे, इथं काय आपल्याला पहिल्यापासून सगळ्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, स्टार्ट टू एंड वाचावं असं नाहीये. आधी आपण सगळं केलेलं आहे, बऱ्यापैकी डोळ्याकडून गोष्टी गेलेत, आधी हे वाचा. नाहीतर सुरुवातीच्या गोष्टी नंतर वाचा, पण आधी सिलेबसचा मुद्दा कव्हर करा जेणेकरून एक्झाम मध्ये पटापट आपल्याला गोष्टी आठवणार. ते बघितले लगेच तुम्हाला कळणार आहे, इलिमिनेशन करत बसा हे करत बसा असलं काही कळणार नाही. राजकोषीय नीतीची साधनं कुठली आपण अभ्यास केला पटकन येणार. मी काय क्वेश्चन आन्सर सांगत बसणार नाहीये, पण एक तुमच्या आता इथे बघा उज्ज्वल डिस्कम ऍश्युरन्स योजना कोणी सुरू केली. आता हा जो क्वेश्चन आहे जर PYQचे जुने प्रश्न आपण मी काय सांगतोय की सिलेबस पाहिजे आणि जुने प्रश्नपत्रिका आपल्यासोबत पाहिजे. हा एक मी पेपर दाखवलाय, तुम्ही याच्या आधीचा कंबाईनचा पूर्ण पेपर पाहिला ना तर ही जी योजना उज्ज्वल डिस्कम ऍश्युरन्स जनरली वीजच्या संबंधीची योजना आहे त्याच्यावरती आधीच एक क्वेश्चन येऊन गेलाय, म्हणजे त्याच्या रिलेटेड लगे हा दुसरा क्वेश्चन आलेला आहे म्हणजे PYQ. त्याचबरोबर हे उज्ज्वल डिस्कम ऍश्युरन्सची योजना जी आहे ती उद्योगांना वगैरे मदत करणारी आहे आणि सिलेबसला उद्योग नावाचा पण आपला एक टॉपिक दिसतोय, पण इथं आपल्याला थेट उत्तर आलं असतं. आता कर सुधारणा शिफारशीसाठी कुठली समिती नियुक्त केली होती. तर जुने प्रश्न पाहिले तर कर सुधारणेवरती अनेक क्वेश्चन आलेले आहेत समित्यांवरती. मग अभ्यास करताना काय करायचं, कर सुधारणेवरतीच नेहमी क्वेश्चन आहे. तर मी काय करणार, जे पुस्तक दिलेलं आहे 1991 नंतरच्या सुधारणा 15-20 पानं त्यात दिलेली आहे, तर सगळं आपण वाचत तसं करायचं नाही. क्वेश्चन कशावर येत आहे, कर सुधारणावरती येत आहे. तर लगेच पहिला कर सुधारणा टॉपिक काढायचा, त्यातल्या आजपर्यंत कुठल्या समिती आले त्यांनी महत्वाची काही शिफारस केली आहे का हे वरवरल्या गोष्टी बघून घ्यायच्या. आणि एक लक्षात येईल तुमचा पेपर बघून आणि फार डीप जात नाहीये. तर आपण जर पेपर अशा पद्धतीने पाहिला किंवा काय क्वेश्चन विचारलाय सिलेबसला काय मुद्दा आहे तर लगेच आपल्याला ते येणार आहे. इथे जर आपण पाहिलं कर सुधारणा कुठं दिसतोय का मुद्दा याच्यामध्ये, तर भारतीय अर्थव्यवस्था हा जो टॉपिक आहे याच्या अंडर जर पाहिलं राजकोषीय नीती याच्यामध्ये करांचा विषय येतो, त्याच्या अंडर एक तो पाठ असू शकतो. पण PYQ जर आपण पाहिले ना दरवर्षी
चालेल. जर सिलेबसचा मुद्दा पाहिजे म्हणून तू करायचा, किंवा 3-4 वर्षात जर एखाद्या मुद्द्यावरती क्वेश्चन येत असेल वारंवार तर तो आपण केला पाहिजे. ह्याला जर प्रायोरिटी देऊन आपण रिव्हिजन केली, बाबा दानगिरीची आधी पहिला रिव्हिजन करून घेतली, त्यात पण जे क्वेश्चन विचारले जे सिलेबसला मुद्दे आहेत त्याची केली, काही योजनावर क्वेश्चन येतो वारंवार त्यांची रिव्हिजन केली, त्यानंतर कर सुधारण्यावरती क्वेश्चन येतात तर मी त्याची रिव्हिजन केली, तर आपण जे आयोग आपल्याला क्वेश्चन विचारणार येणाऱ्या एक्झाम मध्ये त्याच्या आसपास जो डेटा आहे तो आधी आपण करून घेतोय. त्यामुळं जी एनर्जी सुरुवातीची आपली ती मार्क मिळवणे चालेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे बघा रोजगारावरती क्वेश्चन आणि काय विचारलंय, रोजगाराचे जे विविध प्रकार आहेत, स्वयंरोजगार, नियमित रोजगार, प्रासंगिक रोजगार, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा वाटा किती, म्हणजे रोजगारामध्ये ह्या प्रत्येक टाईपचा वाटा किती असा क्वेश्चन विचारलाय. हा क्वेश्चन तर सिलेबसचा मुद्दा आहे बेरोजगारी. बेरोजगारी संबंधात जो रोजगार मुद्दा असतो, बेरोजगारीचा अभ्यास करायचा आहे, तर त्याच्यामध्ये जो रोजगार देशात उपलब्ध आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. स्वयंरोजगार किती आहे, नियमित किती आहे, प्रासंगिक किती आहे, हा आला तर रोजगाराचा पण अभ्यास आपण केला पाहिजे. बेरोजगार सिलेबसचा मुद्दा आहे, बेरोजगारीचे प्रकार पुढे काय हे तर बघायलाच पाहिजे. त्याचबरोबर जर क्वेश्चन ह्या अँगलने विचारत असेल, मुद्दा आहे बेरोजगारीचा पण विचारतोय रोजगारासंदर्भात, तर रोजगारासंबंधीच्या पण गोष्टी आपण रिव्हिजन मध्ये करून घेतल्या पाहिजे. आता हा क्वेश्चन काय आला, खाद्यतेल वरचं जे राष्ट्रीय मिशन आहे का आला, तर सिलेबसला काय मुद्दा आहे, शेती हा मुद्दा, म्हणून तो खाद्यतेल मिशनचा क्वेश्चन आलेला आहे. मग आता आपण शेतीचं काय पाठ करायचंय, शेतीला जे बियाणं लागतं, बियांच्या जाती वगैरे असला विचारणार, ह्याला इकॉनॉमीच्या अँगलवरनं क्वेश्चन येणार आहे. तेल जे आहे, तेल आपल्या इम्पोर्टमध्ये तेलाचा वाटा मोठ्या प्रमाणात आहे, खाद्यतेलाचा, तर त्या दृष्टिकोनातून मिशन पामतेल किंवा जे आपण आणलेलं आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. तर अशा शेती संबंधीच्या नवीन योजना ज्या आपल्या अर्थव्यवस्थेसाठी जे काही कृषीचे घटक आहेत त्या दृष्टीने महत्वाचे आहेत, त्या योजना आपल्याला पाठ पाहिजे. आणि त्यातल्या काय विचारतो, योजना कधी आली, कधी योजनेचा उद्देश काय, तर शेती संबंधीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना आपण पाठ केल्या पाहिजे, त्यांचे इयर्स आपण पाठ केले पाहिजे. कारण तो सिलेबसला दिसेल, शेती सिलेबसला मुद्दा आहे, तर त्याच्यात धरून आयोगाने योजना विचारली. आता शेतीच्या संबंधितच काय विचारलंय, पीक विविधीकरण कार्यक्रम जो आहे 2013 पासून आलेला, कशाची उपयोजना म्हणून राबवलेला आहे. तर हा पण क्वेश्चन बघा, कृषी संबंधातला आणि एक महत्वाची जी काही कृषी योजना होती, राष्ट्रीय कृषी विकास योजना, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाची किंवा कृषी दृष्टिकोनातून महत्वाची, तर त्याच्यावरती क्वेश्चन आयोगानं टाकलेला आहे. तर शेती संबंधित कृषीच्या ज्या योजनावरती येतात क्वेश्चन दिसतात, मग आपल्याला सलग 2 क्वेश्चन दिसले की कृषीच्या योजनावर येतात. मग मी रिव्हिजन मध्ये काय केलं पाहिजे, अख्खा कृषीचा जो 50 चॅप्टर दिला तो अख्खा वाचत नाही बसला पाहिजे. काय विचारतंय, कृषीच्या योजना विचारते, पहिल्या योजना करून घ्यायच्या, मग लेटेस्ट आणि काही जुन्या पण योजना दिसतात, तर सगळ्याच योजना जी दिल्यात ती करणं गरजेचं. कारण इथे बघा काय विचारलंय, ही लेटेस्ट योजना 2-3 वर्षापूर्वीची, पण इथं विचारताना त्याची योजना विचारा, म्हणजे मला जुन्या योजना पण करणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने जर आपण रिव्हिजन केली तर आपण एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करून जाणार आहे, हे तुमच्या लक्षात येईल. तसं अनेक पुढची उदाहरणं बघा, मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजणार. हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की रिव्हिजन जी आहे आपली ती आपण अशा पद्धतीने केली पाहिजे की जास्तीत जास्त मार्क मिळायला पाहिजे. प्री मध्ये जास्त मार्क आले तर मेन्सचा आपोआप आपला चांगला अभ्यास होणार. जर प्री मध्येच आदले मधले मार्क आले आपल्याला तर मेन्सचा अभ्यास नीट होत नाही. आता इथे बघा M3 जो कन्सेप्ट आहे, पैशा संबंधात जो M3 कन्सेप्ट आहे त्याच्यावरचा क्वेश्चन आलेला आहे. का बरं आला तो, सिलेबस इथं मुद्रा नावाचा पॉइंट आहे, मुद्रा मनी, तो M3 जो कन्सेप्ट आहे पैशाचा M3 तो आयोगाने विचारलाय. M3 आता विचारला, आता आयोगाने M3 विचारलाय, मग ह्याच्यामध्ये आयोग अजून काय जाऊ शकतं, M0 काय विचारू शकतं, M1 काय विचारू शकतं, पैशाचा गुणक काय विचारू शकतं, पायाभूत पैसा काय हे क्वेश्चन आयोग विचारू शकतं. का तर मुद्रा टॉपिक आणि मुद्रेवरती ह्या टाईपचे क्वेश्चन पूर्वी आलेले आहेत. पायाभूत पैसा काय, M3 काय, M1 काय, तर ह्या गोष्टी आपल्याला कधी कळतील. आता जर तुम्ही पुस्तक पाहिलं, मुद्रा नावाचा जो टॉपिक आहे पैशा संबंधीचा, हा M3 पॉइंट आहे ना, तर पैशाचा धडा जर तुम्ही काढला बाजारातल्या पुस्तकातला 15-20 पानं उलटल्यानंतर तुम्हाला हा टॉपिक सापडणार आहे, थेट M3 जो आयोगाने विचारलाय. पण आपण जर थेट M3, M1, M2, M3, M0 जर नाही केलं आणि बाकीच्या फलाण्या गोष्टी वाचत बसलो तर हे M1, M2, M3 वाचलं तरी नीट कळणार नाही, ह्यातलं काय वाचलं आणि महत्वाचं काय हे सुद्धा समजणार नाही. पण आता समजलं की M3 वर आयोग क्वेश्चन विचारू शकतो, तर M2, M1, M0 वर सुद्धा एक क्वेश्चन विचारू शकतो, किंवा त्या संबंधीचा पैसा गुणक नावाचा प्रकार आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो, किंवा MU=PT हे समीकरण आहे पैशाचं त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. तर आपल्याला त्या दृष्टिकोनाला अभ्यास करावा लागणार आहे. आता M3 मध्ये काय येतं काय येत नाही हे जर बेसिक M3 आपण पाठ केलं असलं थेट उत्तर आलं असतं. हे पोस्ट ऑफिस वगैरे जुनी पद्धत पैसे मोजायची, पोस्ट ऑफिसचे पर्याय काढले तर थेट
उत्तर आलं कड ह्याचं उत्तर आहे. उत्तर ठीक आहे, उत्तर काय हे भाग गळून आहे सध्या, पण कळलं पाहिजे मला की सिलेबसला मुद्दा मला दिसला मुद्रा, ठीक आहे मुद्रा दिसला, आणि क्वेश्चन काय आला मुद्रा M2 M3 क्वेश्चन आलाय, तर मी रिव्हिजन मध्ये मुद्रेचा तो पार्ट आधी केला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता पुढचा बघा काय क्वेश्चन आहे, 23-24च्या अर्थसंकल्पात कुठले प्राधान्यक्रम आहे. लेटेस्ट अर्थसंकल्प जो आहे ना त्याच्यावरती दरवर्षी कंबाईन कोरला क्वेश्चन येताना दिसतोय. आणि काय विचारलंय, वरवरचा क्वेश्चन विचारलाय की अर्थसंकल्पातले प्राधान्यक्रम कुठले, काय विचारला क्वेश्चन, सिलेबस काय आपला, थेट सिलेबसला मुद्दा अर्थसंकल्प हा सिलेबसला मुद्दा आहे. मग जर आपण काय करतो अभ्यास करायचा, अर्थसंकल्प सगळ्यात शेवटी जोडलेला असतो. पुस्तकाचे जे व्हर्जन येतात ना बाजारामध्ये ते काय करतात, नवीन व्हर्जन मध्ये अर्थसंकल्प सगळ्यात शेवटी चिटकवून देतात. मग आपण पहिल्या पानापासून लास्ट पानापर्यंत पुस्तक वाचत जातो, त्या अर्थसंकल्पापर्यंत पोहोचत सुद्धा नाही आपण. मग हा प्रॉब्लेम होतो किंवा नेमकं काय विचारता ते आपल्याला कळत नाही. त्यात क्वेश्चन पाहिले, सिलेबस पाहिला, अर्थसंकल्प क्वेश्चन आहे, थेट लगेच मी पहिला अर्थसंकल्पाचा जो काही पान आहे तो काढलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय विचारतो आहे, वरवरचं विचारले काय प्राधान्यक्रम आहेत आपल्या अर्थसंकल्पाची, बजेटची, वरवरच्या गोष्टी बघायच्या. काय काही अर्थसंकल्पाच्या महत्वाच्या योजना आहेत, स्पेसिफिक योजना सुद्धा आहेत, त्याच्या सुद्धा क्वेश्चन विचारले आहे. मागच्या वर्षीच्या पेपरला कंबाईन हा जो पेपर बघतोय ह्याच्या आधीच्या वर्षी काय विचारलं होतं, जे काही 10 लाख लोकसंख्या असणारी शहर आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक प्रोग्राम आणला होता प्रदूषण कमी करण्यासाठी, त्या शहरांची संख्या आयोगाने विचारली होती. म्हणजे एवढा मायक्रो लेवलला सुद्धा जातो, मॅक्रो लेवलला पण जातो आणि मायक्रो लेवलला पण जातो. तर बजेट जे आहे ते मी व्यवस्थित पाहिलं पाहिजे. का बरं पाहिलं पाहिजे, त्याच्यावर क्वेश्चन वारंवार येताना दिसत आहेत म्हणून, आणि तो सिलेबसचा मुद्दा सुद्धा आहे. म्हणजे आपला बजेट सुद्धा करायचं, एक गोष्ट लक्षात घ्या, व्यवस्थितपणे करायचं. आता वित्त आयोग, 12 वित्त आयोगाच्या जे काही शिफारशी वगैरे होते त्याच्यावर क्वेश्चन विचार की राष्ट्रीय आपत्ती निधीमध्ये केंद्र राज्याचे योगदान किती प्रमाणात पाहिजे, असा हा क्वेश्चन आहे 12 वित्त आयोग. आता बघा सिलेबसला मुद्दा आहे का वित्त आयोगाचा, मुद्दा नाही. पण जर जुने प्रश्न पण पाहिले 2-3 वर्षाचे, दरवर्षी वित्त आयोगावरती क्वेश्चन आहे, दरवर्षी क्वेश्चन आहे, तर आपण तो केला पाहिजे. किंवा अर्थव्यवस्थेमध्ये वित्त आयोग आहे आपला, तो केंद्रीय कराचा जो वाटा आहे, राज्यांना द्यायचा जो वाटा आहे केंद्राचा, त्याच्यामध्ये वित्त आयोगाच्या शिफारशी महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे वित्त आयोगावरती, आणि तो अर्थव्यवस्थेचा महत्वाचा मुद्दा आहे. जवळपास आता आपण 41% वाटा राज्यांना देतोय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, 15 वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, म्हणजे मोठी रक्कम अर्थव्यवस्थेतली राज्याला दिली जाते. म्हणजे अर्थव्यवस्थेत महत्वाचा तो पार्ट आहे वित्त आयोग, तर आपण तो नीट पाहिला पाहिजे. आता मग इथं काय विचारलंय, 12 वित्त आयोगासंबंधीचा क्वेश्चन आयोगानं विचारला. चालू होता 15 वित्त आयोग पण विचारलाय 12 वित्त आयोग, म्हणजे जुने वित्त आयोग सुद्धा व्यवस्थित करणं आपल्याला गरजेचं आहे. जुने वित्त आयोग, त्यानंतर वित्त आयोगाचे जे पॉइंट असतात बाबा ते पैशाचं वाटप कशा प्रमाणात करतात, काय काय शिफारस असतात वित्त आयोगाचा. आता पुस्तकात जर पाहिलं वित्त आयोगाचा धडा जो आहे ना तो शेवटी आहे. 91 नंतरच्या ज्या काही सुधारणा आहेत, नाही सर ते FRBM रिलेटेड आहे, ते म्हणजे FRBMचं पण येईल, ते शेवटी दिलं. FRBMचा टॉपिक आहे तो जवळपास पुस्तकात शेवटी आहे, पण त्याच्यावरती क्वेश्चन वारंवार येताना दिसतात. तर FRBM आपण नंतर बघू. तर वित्त आयोगात सांगत होतो मी, वित्त आयोगाचं पण आहे ना, ज्या धड्यामध्ये आहे त्याच्या सुरुवातीलाच नाही, वित्त मध्ये कुठेतरी दिलं आहे. पण वित्त आयोगावर जर क्वेश्चन आहे तर मी पहिला त्या धड्यातला वित्त आयोग केला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता जीएसटी आला आपला, जीएसटी म्हणजे टाईप आहेत, UGST, IGST, CGST वगैरे, त्याच्यावरती क्वेश्चन आला का. तर इथं जो क्वेश्चन आहे राजकोषीय नीती म्हणजे करासंदर्भातला क्वेश्चन आहे. तर राजकोषीय नीतीमध्ये कर टॅक्सेस वगैरे येतात, तर जीएसटी हा लेटेस्ट टॅक्स आहे आणि राजकोषीय नीतीमधला तो महत्वाचा पार्ट आहे. तर मला तो बघायला पाहिजे. जीएसटीवर क्वेश्चन येताना दिसतोय, तर पहिल्यांदा मी जीएसटीचा टॉपिक काढला पाहिजे. मग ती जीएसटी आली कधी, त्याची घटनेसंबंधी कलम काय आहेत, ती जीएसटी परिषद काय असते, त्याचा अध्यक्ष कोण असतो, त्याला उपाध्यक्ष असतो का, राज्याची कोण लोक असतात, त्याच्यात काय बहुमताने निर्णय येऊ शकतो क्वेश्चन, काही सांगता येत नाही त्याच्यावर सुद्धा. किंवा लेटेस्ट जीएसटी जो कलेक्ट काय झालेला आहे तो साधारण किती झाला, म्हणजे एक ढोबळ आपल्याला आकडेवारी माहिती पाहिजे, एक वरवरचा व्ह्यू तरी माहिती पाहिजे. जीएसटी काय आहे, त्याचे प्रकार किती आहेत, तो कुठला प्रकार कोण गोळा करतो, त्याचं घटनेचं एखादं कलम जर असेल तर ते पण मला थोडंसं माहिती पाहिजे. त्याचा फायदा मला घटनेत पण होऊ शकतो, आणि इथे जर चुकून त्या अँगलने क्वेश्चन आला तर तिथं सुद्धा होऊ शकतो. ते एकदा बरोबर आपण वाचून काढलं ना तर बरोबर आपल्याला सध्या जीएसटी महत्वाचा कर आहे म्हणून आपण प्रायोरिटी देऊन असता तरी उत्तर आलं असतं. आता पुढचा क्वेश्चन आहे, मानवी विकास निर्देशांकात बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांचे कुठले कुठले आयाम आहेत असते मी विचार. जर आपण पाहिलं तर सिलेबसला मुद्दा दारिद्र्य आहे. मग दारिद्र्याचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल म्हणजे दारिद्र्य मोजण्याच्या काही गोष्टी आहेत, त्याने मल्टिपल पॉवर्टी इंडेक्स जो आहे,
त्याच्यावरती अनेक एक्झामला वारंवार क्वेश्चन आला. इथे सिलेबसला दारिद्र्य असेल तर एमपीआर क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. त्यामुळं एमपीआय आधी करून घ्या. तर त्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण, राहणीमान, उत्पन्न ह्यातलं काय नसतं हे माहिती पाहिजे. कारण 4 पैकी 3 निवडायचे आहेत आपल्याला. तर उत्पन्न याच्यामध्ये नसतं, राहणीमान असतं, सोपा होता. पण जर रिव्हिजन नसली तर कन्फ्युजन होतं. त्यामुळे रिव्हिजन मध्ये ह्याला प्रायोरिटी द्या, एमपीआयला प्रायोरिटी दिली पाहिजे. आता रोजगार सिलेबसला मुद्दा बेरोजगारी ऍक्च्युली. मग बेरोजगारी घालवण्यासाठी आपल्याला रोजगार निर्माण केले पाहिजे. रोजगाराच्या ज्या योजना आहेत ना, तर त्याच्यामध्ये त्या आयोगाच्या 3-4 एक्झामचा फोकस देतो मनरेगा किंवा मनरेगा ज्यातून निर्माण झाली त्या योजनावरती आहे. तर ही जी जवाहर ग्राम समृद्धी रोजगार शाश्वती योजना आहे, त्यांच्यापासून कुठली योजना बनली हे मला विचारलं. म्हणजे स्वयंरोजगाराची योजना आणि रोजगारांची योजना याच्यावरती आयोगाचा फोकस दिसतोय. आपण काय करतो, लेटेस्ट योजना पाठ करत बसतो. लेटेस्ट पण करणं गरजेचं आहे, पण आयोग किती जुन्या विचारतंय आणि ट्रेंड हाच आहे. मागचे 2-3 वर्ष पेपर काढून बघा, आयोगाने ह्या जुन्या योजना विचारले तर ह्या आधी केल्या पाहिजे. आपण काय करतो मग, योजनावर क्वेश्चन आले असं कोणीतरी सांगितलं की लगेच चला चालू योजनाच पाठ करत बसतो. पण आयोग विचारतंय कुठल्या जुन्या योजना विचारतात. तर मी आधी ह्या जुन्या, आपण कुठल्या योजनांचे किती प्रकार आहेत, महिलांची योजना, बालकांची योजना, शेकडो योजनांचे प्रकार आहेत. शेकडो योजना करण्याची गरज नाही. सिलेबसचा मुद्दा रोजगार, तर मी रोजगाराच्याच योजना केल्या पाहिजे. ही झाली सिलेक्टिव्ह रिव्हिजन. आता हा जो वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा आहे, FRBM कायदा, मग आम्ही सांगत होतो FRBM कायदा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट, दरवर्षी क्वेश्चन आहे. तर जो आपला टॉपिक आहे राजकोषीय नीतीमध्ये, म्हणजे किंवा अर्थसंकल्प, जमा खर्च वगैरे जो आहे, विशेषतः अर्थसंकल्प जमा खर्च जो आहे, खर्चावरती कंट्रोल करावा, आपली वित्तीय तूट कमी करता यावी, राजकोषीय तूट किंवा महसुली तूट आहे ते नियंत्रण आणता यावं, म्हणून त्यासाठी हा FRBM ऍक्ट आहे. दरवर्षी त्याच्यावरती क्वेश्चन आहे. तर मी हे करताना आधी FRBM केला पाहिजे. कारण काय माहिती का, क्वेश्चन किती फॅक्च्युअल आलाय की कधीपर्यंत महसुली तूट आपल्याला दूर करायची, म्हणजे 8-9 करायची आहे, 9-10 करायची आहे, बरं ते 7-8 दिले नाही तर हे खूपच कन्फ्युजन झालं असतं. म्हणजे ह्या लेवलला जर क्वेश्चन येत असतील तर माझी जर सिलेक्टिव्ह झाली असेल मला तिथं बरोबर आठवतं. माझा अर्थ असा आहे का की फक्त सिलेबसला जे 5 मुद्दे आहेत तेवढेच करणार आणि जे क्वेश्चन तेवढेच करणार असं नाहीये. प्रायोरिटी आपल्याला याला द्यायची. हे झाल्यानंतर मग त्याच्या संबंधीचे इतर टॉपिक्स पण आपण करू शकतो. आता हे आपण इकॉनॉमीचे क्वेश्चन पाहिले की बाबा सिलेबसला दोन आपल्याला सिलेक्टिव्ह रिव्हिजन कशी करायची. याचप्रमाणे सिलेबसचे इतर जे मुद्दे आहेत आपले, याचं पण कसं करायचं आहे. उदाहरणार्थ भूगोल बघा, भूगोलामध्ये पृथ्वी दिली, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिकं, शहरी, नद्या, उद्योगधंदे. तर सिलेबसचे हे प्रत्येक मुद्दा आपल्याला कव्हर करायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन आलेत तर ते बघून आपल्याला त्यांना प्रायोरिटी द्यायची आणि हे केलं तरच आपल्याला तिथं चांगले मार्क पडणार आहेत. म्हणजे एफर्ट जे आहेत ते आपले फोकस्ड एफर्ट राहतील आणि बरोबर जे आयोगाला अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाणार. तर अशा पद्धतीनं रिव्हिजन करा, तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. आणि रिव्हिजन जे आहे ना, रिव्हिजन करत असताना कसे करायचे रिव्हिजन जर विचारतात तर समजा आपण आता जो मुद्दा घेतला व अर्थव्यवस्था मी घेतलेला आहे, तर कंबाईनला काय फार क्वेश्चन 15 वगैरे क्वेश्चन आहेत अर्थव्यवस्थेचे. राज्यसेवा मुख्यचा विचार केला तर जवळपास 100 जास्त क्वेश्चन हे अर्थव्यवस्थेवरती असतात. मग त्या केसमध्ये थोडे वेगळ्या टाईपचे रिव्हिजन करू लागते. कंबाईन मध्ये काय करावं लागेल आपल्याला, सगळे 15 क्वेश्चन वाचून घ्या मागच्या एक्झामचे, कुठल्या कुठल्या मुद्द्यावर क्वेश्चन शॉर्ट मध्ये लिहून घ्या. जसं की पहिला पासून सुरू होते ते मुद्दे कसे बाजूला काढता येतील. 21 काय विचारलंय, दारिद्र्य टॉपिक, त्यात काय विचारलंय, दारिद्र्य रेषा कंसात लिहून घ्या. त्यानंतर पुढे काय विचारलंय, दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम. पुढे काय, राजकोषीय नीतीची साधने. पुढे हे एक एक ओळ लिहून घ्या. उज्ज्वल डिस्काउंट अशुरन्स, दरवर्षी ह्या योजना काही ना काही योजनेचं नाव थोडक्यात लिहून घ्या. त्यानंतर कर सुधारणा समिती विचारलं तर कर सुधारणा समित्या. त्यानंतर रोजगारावर क्वेश्चन, रोजगार लिहा. त्यानंतर कृषीच्या महत्वाच्या मिशन किंवा योजना. म्हणजे हे मुद्दा लिहून घेतलं तर कळतं मला काय पाहायचं पुस्तकामध्ये, तर लक्षात येत नाही नेमकं करायचं काय. पीक विविधीकरण कार्यक्रम म्हणजे कृषी संबंधीची शासनाची योजना वगैरे आहे. त्यानंतर M1 M2 M3चे कन्सेप्टवर आहे, तरी कन्सेप्ट असं शॉर्ट मध्ये लिहा. अर्थसंकल्प लिहा, लेटेस्ट अर्थसंकल्प लिहा, म्हणजे मला बघायचं आहे. त्यानंतर वित्त आयोग, त्यानंतर टॅक्स, त्यानंतर MPM बहुआयामी दारिद्र्य किंवा दारिद्र्यामध्येच हा टॉपिक येईल. त्यानंतर रोजगाराच्या योजना
आणि FRBM हे झाले आपले शॉर्ट टॉपिक किंवा ह्याच्यावरती क्वेश्चन येताना दिसतात. तर हे लिहायचे क्वेश्चन. असं मी 23चे शॉर्टमध्ये टॉपिक लिहिले, तसंच मी 22चे पण शॉर्टमध्ये टॉपिक लिहिणार, 21चे लिहिणार, असं किमान 3-4 वर्षाचे मी टॉपिक घेऊन करणार. ह्याला किती वेळ लागतो? फार तर तास किंवा 1.5 तास, जास्त वेळ लागत नाही 3-4 वर्षाचे टॉपिक लिहायला. मग मी टॉपिक लिहिले आणि शॉर्टमध्ये लिहिले आहेत. मग मी काय करणार? माझं पुस्तक किंवा नोट्स घेणार. मग हे 4 वर्षाचे टॉपिक मी आधी पहिल्यांदा नीट व्यवस्थितपणे वाचून घेणार, त्या टॉपिकच्या आजूबाजूचा डेटा नीट बघणार, काय विचारते, कशा अँगलने क्वेश्चन आले त्याचा मी नीट विचार करणार. हे झालं रिव्हिजनचा डेटा वरती काम. आणि त्यावर रिव्हिजन म्हणजे काय, नुसतं ही आपल्याला डेटा आणि नोट्स पुस्तकाचे फॅक्ट्स बघायचे नाही. तर हे करत असताना हे केलं मी, समजा धडा केला, त्याचे सगळे डेटा काय विचारलं, योजना दूर करण्यासाठीच्या किंवा समित्यांची आकडेवारी सगळं पाहिलं. हे करून नंतर मला काय करायचं, परत क्वेश्चन पेपरकडे यायचं, दरदरचे क्वेश्चन बघायचे आणि त्याच्यामध्ये आयोगाने कशा प्रकारे क्वेश्चन सेट केलाय. आता इथं म्हणजे जर अननोन क्वेश्चनचं मला घ्यायचं म्हणजे लॉजिक अप्रोच हे सुद्धा आपलं होणार. कारण काय क्वेश्चन कशा आउट ऑफ बॉक्स आहेत. कुठला उदाहरणार्थ हे बघा, हा क्वेश्चन आहे, विशेष प्रादेशिक विकास कार्यक्रम कशासाठी केला. हे काय थेट दारिद्र्याच्या धड्यामध्ये नाहीये. आता मला माहितीच नाही हे कसं आहे. तर ह्यातला कुठला मुद्दा सिलेबसला आहे का हे स्वतःला विचारायचं. हे जे मुद्दे आहेत त्यांनी डोंगराळ भाग, दुष्काळ भाग, दारिद्र्य निर्मूलन वगैरे, रोजगार, दारिद्र्य आणि बेरोजगारी, याचा अर्थ मला काहीच माहित नाही आणि मला अभ्यासातलं काही आठवत नाही असं क्वेश्चन आलं तर मी काय बघेन, क्वेश्चन मधले पर्यायातला कुठला शब्द सिलेबसला आहे का आणि तो पर्याय धरून मी उत्तर मारेन. बऱ्याचदा उत्तर आपली बरोबर येतात, ही गोष्ट महत्वाची आहे. तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला जे काही पीओ अनालिसिस वगैरे म्हणतो हे रिव्हिजनच्या वेळेस आपल्याला करून घ्यायचं, ह्याला परत वेगळा सेपरेट वेळ देत बसायचं नाही. तर आपल्याला काय करायचं मी सांगतो की ज्याचे आपण रिव्हिजन करणार आहे त्याचे 15-15 17 क्वेश्चन असतात प्रत्येक विषयाचे दरवर्षी. तर 3-4 वर्षाचे क्वेश्चन पाहायचे, शॉर्टमध्ये क्वेश्चन लिहायचे आणि त्यानंतर त्याचा डेटा जो आहे तो आपल्या वहीतनं बघायचा. त्याचं पुस्तक जरी चाललं तर सिलेक्टिव्ह टॉपिकचे तरी काही हरकत नाही, कारण आपण नोट्समध्ये थोड्या शॉर्टमध्ये गोष्टी लिहितो, पण स्पेसिफिक मुद्द्यांसाठी परत पुस्तक पाहायचं फार वेळ लागणार नाही, कारण अख्खं पुस्तक नाही करत आपण, फक्त तेवढे मुद्देच बघणार आहे. आणि हे करून झाल्यानंतर मग अख्खी नोट्स जी काही लिहिली आपल्याला ती जर करायची असेल सगळे टॉपिक पीओ बघून झाल्यानंतर तर ते आपण करू शकतो. म्हणजे फायदा काय होणार आहे, तर आपल्याला ना एक चांगला कॉन्फिडन्स येणार आहे की जे आयोगाला अपेक्षित आहे सिलेबसला सगळं मी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर पीओ कमांड आपली वाढणार आहे, कारण ते वारंवार बघितल्यामुळं. आणि जो कमी वेळात कंबाईन पेपर चॅलेंज आहे ते आपण चांगल्या प्रकारे करणार आहे. आणि मग ह्याच्यामुळे आपल्याला येणारा तर क्वेश्चन येणारच आहे, न येणाऱ्यामध्ये पण काहीतरी क्लू सापडणार आहे आणि पटकन हे होऊन आपल्याला गणिताला वेळ मिळणार आहे. गणित पण 20 येतात, त्यात साधारणतः 13-14 सोपी गणित तिथं फिक्स मार्क होणार आणि एक चांगला स्कोर आपण जो म्हणतो कंबाईन तर आपल्याला तिथं मेहनतीकडे आपण जाणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आपल्या चॅनल MPSC बूस्टर सुद्धा तुम्ही जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये